विशाल टोळी चालवतो असं वाटतं आणि विशालच असं स्वतः गेम प्लॅन करतो, पण बाकीचा कोणाचाच विचार करत नाही असंही वाटतं. हो, मला तर असं वाटतंय दगडाचं काळीज आहे त्याचं. म्हणजे त्याला असं वाटतंय की आता आपल्याला जिथं आपला फायदा होईल त्याला जवळ घेऊन बसायचं. जोपर्यंत त्याचा फायदा होईन आपल्याला तोपर्यंत वरती वरती जायचं. आणि मग असं वाटायला लागलं की बाबा आता याचं संपत आहे, मग त्याला लगेच लाथ मारून जा तिकडं. आपला फायदा झाला बस, तुला आता काय करायचं कर. हेच मला गेम दिसतोय. मला असं वाटतंय टोळीनं पण फक्त त्या विशालचंच ऐकून आता घराबाहेर पडलेले आहेत. मला असं वाटतंय त्याच्या दिमाखाने तो पुढे चाललाय आणि तो पुढे जातोय. हो, पण आम्हाला प्रभू शेळकेचा आवाज पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यातही घरात दिसत होता, जेव्हा सागर दादाशी भांडत होते किंवा तुमचं आणि मध्ये सगळ्यांचं वाद होत होते, रुचितासोबत वाद झाले. कितपत म्हणजे असं झालं की अनेकदा भाषेवरनं बोललं गेलं, भाषेवरनं म्हणजे तुम्ही एकमेकांना काहीही बोलत होते. हे तुम्हाला योग्य वाटतं की तुम्ही रुचिताला असं उद्धट बोलत होते, ती तुम्हालाही काही बावळट वगैरे असं बोलत होती तेव्हा? नाही, मला तर तसं काहीच वाटत नाही की आपण गलत बोललो, हे बोललो. हां, ती 21 वर्षाची, मी 20 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा फरक आहे. मी काय बोललो नाही, ती तरी मला कुत्र्या-बित्र्या काही बोलली. पण मी तिला बोललो होतो. मी पण बोललो काही. तर मला असं वाटतंय जे काय बोललो मी माझ्या पद्धतीने योग्य बोललो. कोणी आलं ते मला समजायला मी बोललोय, मी जे बोललोय ते मला योग्य वाटतंय. आणि मी चुकलोच जर असेल तर मला भाऊच्या धक्क्यावर बोलणे भेटते. एवढं मी सांगून दिलं. पण जेव्हा तुम्हाला असं म्हटलं गेलं, जसं आता तुम्ही म्हणालात की कुत्रा बोलली किंवा ती काही खूप काय तुम्हाला बोलली, तेव्हा तुम्हाला ते ऐकताना असं नाही वाटलं की हे मुद्दामून माझ्यासोबत घडवलं जातं असं? हां, मला वाटत होतं. म्हणजे त्यांना एवढंच वाटत होतं, की हा इतक्या आठवडे टिकतोय का? आपण इतके त्याला नॉमिनेट करतो, इतकं हे करतो, पण तो टिकतोय का? तो लवकरात लवकर बाहेर जायला पाहिजे. आणि ते तर मी होऊ देत नव्हतं. माझा गेम स्ट्राँग ठेवीत होतो. मी लोकाला हसवत होतो. म्हणून लोकं मला तिथं टिकवून ठेवायचे. असं बरं तर माझ्या कानावर आलतं. म्हणून ते चिडत होते. आणि ते मुद्दामून मला ते माझ्यासोबत टोमणे मारणं, मला चिडवणं, हे हटकून करायचे ते. कोण वाटतं की तुम्ही जर इथे नसता आलात घराबाहेर, तर यंदा कोण यायला पाहिजे होतं घराबाहेर असं तुम्हाला विचारलं तर? हेच विशालच. विशाल जरा खूपच जरा ॲटिट्यूडमध्ये येतोय ते बोलणं ते. मला ते जरा गोडपणा आणि कडूपणा आवडत नाही. म्हणून मला असं वाटत होतं माझ्या जागेवर तोच यायला पाहिजे होता. तुम्ही घरात लहान होतात म्हणून तुमचे अनेकदा खिल्ली उडवली गेली किंवा तुम्हाला असं समजलं गेलं की अरे लहानच आहे. जसं विशालने तुम्हाला उचललं तिथे तुम्हाला राग आला किंवा लहान होते म्हणून तुम्हाला टास्क खेळायला घेत नव्हते असं तुम्हालाही वाटतं. सो यावर असं वाटायचं की तुम्ही लहान होते असंच सगळेजण विचार करून तुम्हाला ग्रँटेड घेत होते? नाही. मी त्यांना एवढं सांगितलं होतं, मी पण एक 20 वर्षाचा मुलगा आहे आणि मी इथं गेम खेळायला आलोय. माझ्यासोबत आजी मस्ती, मजाक, माझ्या हाईटीहून, माझ्या रंगाहून, माझ्या आजारपणाहून मजाक मस्ती केलेली मी हे खपवून घेणार नाही. तुम्हाला जर वागवायचंय 20 वर्षासारखं तर तसंच वागवा. नाहीतर मला जसं मी तुमचं ऐकून घेणार नाही. मी 20 वर्षाचा आहे तसंच मला वागवा. हे तरी विशाल मस्ती करत होता ना? हां, तर मी त्याला बोलत होतो, तुझं म्हणजे तुझी मै होत होती. मी आतापर्यंत बिग बॉस खेळलोय तिथं राहून, तर मग त्याचं माझं अजिबात पटलेलं नाही. कट्टर अख्ख्या घरात फक्त मीच लढायला होतो विशालशी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.